हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? मी तर खूप छान आहे. तर मी आज जाणार आहे गार्डनला. तर बघा मी अशी तयार झाली आहे. कशी दिसते मी? छान दिसते ना? तर आता मी आज ना खूप खुश आहे. तर आता मी तयार झाले आहे. तर आवडीत आहे पटपट. चला तुम्हाला दाखवते. मी काय झालं ना, दळण केलं तर म्हणलं गार्डनला जायचं तर दळण पण घेऊन जावं म्हणून दळण वगैरे करून ठेवलं होतं. तर आता जायचं आहे. आम्हाला तसं खूप उशीर झालता. लवकर जायचं होतं. मुलं म्हणत होते मग माझं गार्डनलाच आम्हाला खेळायला नाही. खूप दिवसांनी त्यांना गार्डनला नेणार आहे. मी पण रोज रोज जात नाही आहे. आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गार्डन आहे, खूप छान आहे. पण मी सारखं सारखं नाही जाते मुलांना घेऊन. तर आज घेऊन जाणार आहे त्यांना. तर मुलं आज खूप खुश आहेत. आणि घरात दरवाजा लावला होता पण अंधार झाला होता थोडा वेळ. तर तुम्ही बघू शकता पलीकडचा दरवाजा पॅक केला आहे. आता अलीकडचा दरवाजा लावायचा आहे. तर मी चालले आता. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान, तुम्हाला पण खूप छान वाटेल. तर मला पण खूप छान वाटलं. मी असं रेग्युलर व्हिडिओ कधीच टाकीत नाही, पण मी आजच टाकला. तर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडले तर मला नक्की सांगा. मी असेच व्हिडिओ काढायचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला तुमचा समजांचा सपोर्ट असाच राहू द्या. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. तर बघा आम्ही चाललो आहोत दळण घेऊन. तर बघा आमचा रस्ता कसं दिसतोय. आम्ही जिथे राहतो ना तिथं एक आहे थोडासा ही आहे, त्यामुळे तसं दिसतंय. तर तुम्ही पुढे पुढे बघू शकता. खूप छान आहे. शाळा आहे, FIT शाळा आहे जवळ. तर चाललो तर आम्ही डिगी डिगी डमडम, डिगी डिगी डमडम, डिगी डिगी डम डम, डिगी डिगी डम डम, हा का गाणं? मी डिगी डिगी डमडम म्हणलं, तुम्ही डिगी डिगी डमडम. डिगी डिगी डम डम, डिगी डिगी डम. मुलं खूप मस्ती करीत होते. एका बाजूने अजिबात चलत नव्हते. उड्या उड्या मारायचे नुसते. ऐकतच नाही तर अजिबात, एवढे आगाव आहेत. तर बघा तुम्ही, मी दळण ठेवलं आणि आता मी चालले गार्डनला मुलांना घेऊन. खूप परेशान करतात मुलं, तर पळतच नुसतं. त्यांना थांबा म्हणते, साईडने गाड्या येतात, खूप गर्दी होती. आणि लेकरं काय ऐकतच नव्हते. बघा कशी दिसते. समजे माझ्याकडेच बघायला लागले, कारण की मी मोबाईल असा पुढं धरला होता. मी कधीच असं मोबाईल पुढं धरून चलत नाही. आज पहिल्यांदाच चालले, त्यामुळे सगळे तोंडाकडे बघायला लागले. म्हणले असते हिला काय झाले नेमकं, मोबाईल असे घेऊन चलते. तर तुम्ही बघू शकता. मलाच खूप लाज वाटत होती, पण मी प्रयत्न केला बनवायचा. तर तुम्ही बघ, आम्ही गार्डनमध्ये आले. आता मी आता शॉर्टकट दाखवते तुम्हाला, कारण की मला खूप लाज वाटत होती. समजे माझ्या तोंडाकडे बघत होते गार्डनमध्ये, पण समजे माझ्याकडेच बघायला लागले. म्हणून काही रील्स पण जास्त मला बनवायला नाही जमली. तरी पण मी 1-2 रील्स बनवल्या. तर टाकीन त्या पण. एक टाकलेले आहे, 2-3 राहिल्यात ते टाकीन नंतर. तर तुम्ही बघू शकता कसं आहे गार्डन. मला असं साईडचं तिथं दाखवत होते मी हवा, पण ती काय होतं समजा तोंडाकडे बघायचे ना, मग ते कसं तरी वाटायचं. आधी सवय नाही ना बाहेर व्हिडिओ काढायची. मग आता हळूहळू होईन ना, तर काढायचं आपल्याला जसं वाटतं तसं, आहे का नाही दोस्त? तर तुम्ही बघू शकता. बघा बघा आमची मुलं बघा. आमचा टकलू हैवान तर उड्याच मागे, चल म्हणते खाली तिथंच बसला होता. टकलू हैवान झालाय तो. तर मुलांना खूप मज्जा आली, खूप आनंद झाले समजा. आणि मुलं म्हणायला लागली मम्मा रोज रोज न्यायचं. मग म्हणलं आता रोज रोज नाही बाबा, कधीतरी जमणार, रोज रोज नाही नेणार मी. तर त्यांना झोका खेळायला झोका द्यावा लागतो, असं झोका खेळता येत नाही. तर मग म्हणलं आपापला झोका खेळायचा गपचूप, मी अजिबात झोका देणार नाही. तर मग अनुजला लावलं शिवण्याला झोका द्यायला, आणि मी बसली शूटिंग करीत त्यांची. मी म्हणलं थांब, मी थोडंसं व्हिडिओ काढते तुझा, कशी दिसती बघू झोका खेळताना. अजिबात ऐकत नाहीत लेकरं. आणि हसतच नव्हती ती, म्हणून थोडंसं भूती बाबाचं भूत 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 म्हणून मग हसायला लागली. तर मग बघा इथंच किती, अजून काहीच नव्हतं, कुणीच नव्हतं आलं. आम्हीच लोक गेलतो. तर नाहीतर ना संध्याकाळी 6ला तर इतकी गर्दी असते की नको वाटतं. मग आता आम्ही आज चाललो घरी, खेळून झालं. मुलांना म्हणलं आज जर नाही घरी आला तर उद्याच्याला आणत नसते. मग त्यांना थोडंसं हे केलं का मग ती म्हणले ठीक आहे चलचं. मग आम्ही घरी निघालो होतो. तर पोरं काय म्हणत होते, घरी जायचं आम्हाला, खायला घ्यायचं. म्हणलं नाही आता खायला वेळेला मी पैसे नाही आणले. म्हणलं दळणापुरतेच आणले होते. पण त्याचे पप्पा म्हणले की मी दळण घेऊन येतो, तुम्ही जा मोकळेच. मग आम्ही चाललो मोकळेच. खायला घ्यायचं होतं पण घरी खायला हाय म्हणून पोहांना म्हणलं नको, घरी हाय तुम्हाला देते चहांती करून. तर मग संध्याकाळी कसं आम्ही चहा बिस्किट खातो. सकाळच्याला बी चहा बिस्किट पोहे असतात, त्यामुळे पोहांना बाहेरचं जास्त मी देत नाही खायला. कुरकुरे मुरमुरे कधीतरी असतं मुडा आला तर. तर बघा आम्ही बाहेर आलो होतो. कसं वाटलं तुम्हाला गार्डन? खूप छान आहे गार्डन, असं आम्हाला तर खूप आवडतं. मी तर तिथंच जाते. पहिले एक इथं जवळ होतं आमच्या, तिथं नाही जात आता मी इकडे जाते.
पण इकडं खूप माणसं असतात आणि तिकडं कमी असतात, त्यामुळे थोडीशी तिकडं भीती वाटते. त्यामुळे आता इकडं जात होतो आम्ही गार्डनला. तर बघा आम्ही चाललो घरी. तुम्हाला रस्त्याने इथं जवळचे कोणी बघत असले व्हिडिओ त्यांना समजू शकतं आम्ही कुठं येते, रस्ता कुठं आहे काय आहे. असं नवीन माणसांना नाही समजणार. मग पुण्यामध्ये आम्ही असं चाळीने घात होतो बघा, असलं ह्याच्यावर दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं का आम्ही घासत का फ्लॅटमध्ये? बघा अशाच ठिकाणी घासत आम्ही. कसं वाटलं तुम्हाला बघा माझा व्हिडिओ, आणि कसं वाटलं गार्डन मला नक्की सांगा. तर काय झालं, आम्ही आलो घरापाशी आणि दरवाजा उघडायचा होता. मग काय म्हणलं थांब, मी मग व्हिडिओ बंद केला आणि दरवाजा उघडून घेतला आधी पहिला. आतमध्ये गेलो तुम्ही पोरं म्हणायला लागले नाही मम्मी पप्पा दळण घायला आपलं. तर म्हणलं पप्पा आणते दळण, चला तुम्ही. तर आता व्हिडिओ संपलाय, चला आता मला ना स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आता किती 6 वाजल्यात पार, तर चांगला उजेड होता. तर म्हणलं चला पटपट आता स्वयंपाक करून घेते. तर पोरं म्हणत होते चला आम्हाला पोहे खायचेत, मग चला पोहे करते. म्हणलं चला बाय बाय.